गुड मॉर्निंग. आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स और फ्युचर्स ऑफ बिझनेस हे दोन पॉईंट काय करणार होतो बघणार होतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं तर पहिले 3 पॉईंट बघितले होते की बाबा जर बिझनेस करायचा असेल तर त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक काय अँड इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे जेव्हा तुम्हाला बिझनेस करायचा आहे तेव्हा ती काय पाहिजे. बिझनेस कधी चालू होतो तर पहिलं बेसिक कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर्स काय आहेत तर हे काय असलं पाहिजे तुमचं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असली पाहिजे. बिझनेस इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ॲज इट इज अंडरटेकन मनी ऑर लाईव्हलीहूड. इट इज नॉट बिकॉज ऑफ लव्ह अफेक्शन अँड फिलिंग. जसं की आपण मागं पण बघितलेलं की जे काही तुमचं एक सेम गोष्ट असेल जी गोष्ट तुमची जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी काम करता तेव्हा तुम्हाला त्यातनं जर मनी भेटणं असेल तरच तो त्याला आपण काय म्हणू शकतो बिझनेस म्हणू शकतो. जर एखादं काम तुम्ही विदाऊट मॉनिटरी कन्सिडरेशन जर करत असलं तर त्याला आपण एक काय म्हणतो चॅरिटी म्हणतो किंवा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं आपण म्हणत असतो. म्हणजे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय आपण काल पण बघितलेलं मागच्या लेक्चरमध्ये की जेव्हा आपण बिझनेस चालू करतो तेव्हा आपली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय असली पाहिजे. इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. इट मस्ट बी अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. Second point is there is two parties. Minimum two parties required for the business. One party is buyer and one party is seller. Then the business will be conducted or the agreement business transaction will be resulted if there is only two or more parties. जर जोपर्यंत एखादा कोण एकच माणूस बायर पण असू शकत नाही सेलर असू शकत नाही तर दोन वेगवेगळी माणसं आपल्याला बायर किंवा सेलर म्हणून लागत असतात तरच तो बिझनेस ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होणार आहे. किंवा हे 3 माणसं पण असू शकतात 4 असू शकतात पण मिनिमम किती पाहिजे. मिनिमम 2 पार्टीज रिक्वायर्ड. म्हणजे बिझनेस करायचा असेल तर मिनिमम किती पार्टीज पाहिजे. 2 पार्टीज रिक्वायर्ड. थर्ड पॉइंट होता तो म्हणजे प्रॉफिट मोटिव्ह. एक लक्षात घ्या प्रत्येक जण बिझनेस करतो तो प्रॉफिटसाठीच करतो. कोणाला इच्छा नसते की आपण आपला बिझनेस लॉसमध्ये घालवावा. बिझनेसमध्ये लॉसेस होतात पण ऍक्च्युअल बिझनेसचा पर्पज काय बेसिक पर्पज काय की बाबा मी जो काही बिझनेस करतो त्या बिझनेसमधनं मला प्रॉफिट भेटला पाहिजे. प्रॉफिट भेटला तर ऑटोमॅटिकली तुमची काय होती वेल्थ क्रिएट होती. ऑटोमॅटिकली तुमचं जे मनी रिसिव्ह होतो तुम्हाला तो त्यानं काय होतं तुम्हाला डे टू डे ऍक्टिव्हिटी मधले जे स्पेंडिंग आहेत किंवा तुमचं जे स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे ते तुम्हाला इन्क्रीज करायला काय होते त्यानं मदत होत असते. त्यामुळे जो काही तुमचं मोटिव्ह पाहिजे बिझनेस करतानाचा पहिला मोटिव्ह काय की इट देअर बेसिक पर्पज इज टू अर्न द प्रॉफिट. तुमचं बेसिक मोटिव्ह काय की टू अर्न द प्रॉफिट. प्रॉफिट हा कंपल्सरी बिझनेसमधनं भेटला पाहिजे तर त्याला आपण काय म्हणू शकतो बिझनेस असं म्हणू शकतो. काही गोष्टी असतात की ज्या जे लोक विदाऊट प्रॉफिट मोटिव्हनं पण काम करतात. उदाहरणार्थ तुम्ही बऱ्याचदा आता आत्ताच्या काळात नाही पण मागच्या वर्षी जर बघितलं असेल तुम्ही तर तिथं तुम्हाला कधी कधी वह्या पुस्तकांची इथं बोर्ड लावलेला असतो. नाना फाना तोटा तत्वावर वह्या विकत भेटतील. आपले इंदापूर चौकात किंवा भिगवण चौकात असे बोर्ड लावलेले दुकानं भेटतात. म्हणजे ह्यांचा मोटिव्ह काय आहे तर ह्यांचा मोटिव्ह प्रॉफिट कमवणं नाहीये तर जे गरजू लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी ते काम करत असतात. मग ह्याच्यातलं जे काही बेसिक पर्पज आहे तो फुलफिल होत नाही मग तो बिझनेस झाला का तर नाही. ते दुकान म्हणजे बिझनेस झाला नाही का तर प्रॉफिट मोटिव्ह ही जी बेसिक कन्सेप्ट आहे त्यांची की मला प्रॉफिट भेटला पाहिजे तरच त्याला आपण बिझनेस म्हणतो. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. इथपर्यंत आपण काय केलं तर मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं जे काही पहिलं इंट्रोडक्शन आणि बेसिक फीचर्स ऑफ बिझनेस होतं त्यात आपण काल बघितलं होतं. आज आपण काय करणार इथनं पुढे बघायला चालू करणार. प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. पुढचा पॉईंट काय फीचर्स मधला किंवा कॅरेक्टरिस्टिक्स मधला प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बिफोर एक्सचेंजिंग द गुड्स अँड द सर्व्हिसेस
They should be produced by the business enterprises. Goods are either manufactured or produced from the supplier with the aim of selling it further to consumer to the consumer for profit. म्हणजे काय? प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. नेहमी लक्षात ठेवा, आता एखादी वस्तू बनवायची तर त्याची प्रोसेस काय असते की रॉ मटेरियल कुठनं तरी प्रोड्यूस करावं लागतं किंवा कुठं तरी रॉ मटेरियल भेटतं, त्याच्यावर प्रोसेस केली जाते. मग फायनल प्रोडक्ट किंवा जे रॉ मटेरियल पासून ते फायनल प्रोडक्ट बनवलं जातं आणि फायनल प्रोडक्ट मग परत जी मॅन्युफॅक्चर असतो तो होलसेलरला विकतो, होलसेलर रिटेलरला विकतो आणि रिटेलर काय करत असतो डे टू डे कंझ्युमरला ॲट द एंड कंझ्युमरला तो विकत असतो. कशासाठी विकत असतो? फॉर प्रॉफिट, प्रॉफिटसाठी तो विकत असतो. म्हणजे आता आपण काल पण उदाहरण बघितलेलं शुगरचं. शुगर जरी तुम्हाला साखर जी आहे ती तुम्हाला घरी कितीला 40 रुपयाला मिळते, पण टोटल जर विचार केला तर शेतकरी शुगर कॅन प्रोड्यूस करतो. म्हणजे गुड्स आर शुगर केन इज लाईक अ गुड्स. जर आपण आता बिझनेस करतो तर शुगर केन काय? शुगर केन इज लाईक अ गुड. गुड्स शुगर केन इज टू बी प्रोड्यूस. तो काय केला जातो? प्रोड्यूस केला जातो. काही गोष्टी असतात ज्या गोष्टी मॅनमेड असतात त्यांना आपण मॅन्युफॅक्चर गुड्स असं म्हणतो, आणि ज्या गोष्टी नॅचरली येतात त्यांना आपण काय म्हणतात? प्रोड्यूस गुड्स असं म्हटलं जातं. बेसिकली हा डिफरन्स आहे मॅन्युफॅक्चर अँड प्रोड्यूस मधला, एक स्मॉल डिफरन्स आहे. मग तुम्ही काय केलं? शुगर केन प्रोड्यूस केला. तो प्रोड्यूस केल्यानंतर काय केलं तुम्ही? ते मॅन्युफॅक्चर करायला गेला. म्हणजे हे प्रोडक्शन नंतर तुम्ही काय केलं? प्रोडक्शन नंतर तुम्ही काय केलं की ज्या काही गुड्स आहेत त्या गुड्स काय केल्या तुम्ही? शुगर केन कन्वर्टेड इंटू शुगर क्यूब्स. तुम्ही काय केलं? साखर कारखान्याला ऊस दिला आणि त्याचं शुगर क्यूब्स बनवून घेतले. शुगर क्यूब्स बनवले म्हणजे काय झालं की शुगर क्यूब्स बनवल्यानंतर ज्या काही गोष्टी त्या सगळ्या गोष्टी काय झाल्या? तुमच्या कंपनीमध्ये साखर बनली. साखर बनल्यानंतर काय होतं की बाबा आता जो काही मॅन्युफॅक्चर आहे तुमचं त्याचं एम काय की ही साखर कोणाला पाठवायची? कंझ्युमरला. कारण तो तर दुकानात ठेवू शकत नाही, कंझ्युमरला पाठवायची. मग तो सप्लायर थ्रू गुड्स विकत असतो. हे झालं पुढचा पॉईंट. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. एक तर तुम्ही मॅन्युफॅक्चर ऑफ गुड्स करू शकता किंवा एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस पण करू शकता. बिझनेस इन्व्हॉल्व ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस डायरेक्टली और इनडायरेक्टली विथ मनी और मनीज वर्थ. जे काही बिझनेस इन्व्हॉल्व आहे, जो काही बिझनेस झाला त्या बिझनेसमध्ये काय करू शकता तुम्ही? तुमची जी काही सर्व्हिसेस आहेत त्या ट्रान्सफर ऑफ गुड्स पण काय होतं? डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही सर्व्हिस देत असता. उदाहरणार्थ एखादी मशीन तुम्ही विकली, त्या मशीनचा सर्व्हिसिंगचा जो पार्ट तुम्ही देता त्याला काय म्हणतात? सर्व्हिस एक्सचेंज असं म्हणतात. म्हणजे तुम्ही दुकानातनं गाडी घेता, गाडी घेतल्यानंतर त्याच शोरूमला जाऊन तुम्ही सर्व्हिसिंग करता. म्हणजे काय झालं? तुम्ही सर्व्हिस एक्सचेंज केली. पैशाच्या बदल्यात तुम्ही काय केले? गाडी रिपेरिंगची सर्व्हिस एक्सचेंज केली. मॉनिटरी एक्सचेंज इज द एक्सचेंज विथ मनी, बाईंग नोटबुक फॉर अ कॅश. On the other hand, in case of barter exchange, goods and services are exchanged for some other goods and services. That is, wheat is exchanged for right, rice. म्हणजे कधी कधी एका कामाच्या बदल्यात दुसरं काम पण केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? बार्टर सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा बार्टर एक्सचेंज असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा काही आपण एखादा गहू घेतो, गव्हाच्या बदल्यात जर तुम्ही 1 किलो गहू घेतला तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय केलं जातं? 1.5 किलो तांदूळ दिला जातो. ही जुन्या काळातली सिस्टीम होती. नॉर्मली आता आपण करत नाही, किंवा आपण मित्र असं करत असतो, तुम्हाला एक वस्तू दे, मी तुला ही वस्तू दे. त्याला आपण काय म्हणतो? बार्टर किंवा एक्सचेंज, बार्टर एक्सचेंज असं म्हटलं जातं. इफ गुड्स आर प्रोड्यूस फॉर ओन कन्झम्पशन, दॅट इज स्टिचिंग अ ड्रेस फॉर अ डॉटर, इट कॅनॉट बी कॉल्ड अ बिझनेस ऍक्टिव्हिटी. बट स्टिचिंग ऑफ ड्रेसेस इन अ tailoring shop and taking stitching charges for that is the business activity. Similarly, if goods are donated or given as gift, then it cannot be considered as a business activity. म्हणजे आता बिझनेस ऍक्टिव्हिटीचं त्यांनी इथं काय दिलंय आपल्याला? उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलं की स्टिचिंग बिझनेस त्यांनी आपल्याला इथं उदाहरण दिलंय. स्टिचिंग ऑफ अ ड्रेस इन टेलरिंग शॉप आणि स्टिचिंग ऑफ अ ड्रेस फॉर अ डॉटर. म्हणजे काय? जर मुलीसाठी एखाद्या आईने एखादा ड्रेस शिवला, किंवा जर
टेलरच्या दुकानात जाऊन तुम्ही एक ड्रेस शिवला, तर ह्या दोन्हीत काय फरक आहे? तर जो घरी ड्रेस शिवलाय डॉटरसाठी, तो ड्रेस काय, तो बिझनेस ऍक्टिव्हिटी नाहीये का? तर ते प्रेमाखातर किंवा जे लव आणि अफेक्शन आहे आपल्या मुलीबद्दल, त्याबद्दल आईनं तो ड्रेस शिवलेला आहे. पण हाच ड्रेस जो काही तुम्ही टेलरिंग शॉपमध्ये शिवलेला आहे, त्याच्यातनं तुम्ही काय घेतलेत? पैसे चार्ज केलेले आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बिझनेस असं म्हणतो. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. पुढचा पॉईंट काय? डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस. एव्हरी टाइप ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज concerned with either goods or services. In the absence of goods and services, business cannot take place. These goods these goods are consumer goods or capital goods. However, service service created for a business purposes are intangible, which are essential for the doing the business. That is transportation, banking, and insurance. Goods, एक लक्षात घ्या, गुड्सचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कंझ्युमर गुड्स आणि दुसरं म्हणजे कॅपिटल गुड्स. आता तुम्ही म्हणताल कंझ्युमर गुड्स म्हणजे काय? तर जे कंझ्युमर गुड्स म्हणजे अशा वस्तू की ज्या तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये यूज होतात, की आपण ते कंझ्युम करतो, तर त्यांना आपण काय म्हणतो? कंझ्युमर गुड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं त्यांनी दिले टी, मिल्क, पेन्सिल, हे झाले कंझ्युमर गुड्स. तसंच जसं आपण कंटिन्यू शुगरचं उदाहरण घेतो, शुगर पण काय कंझ्युमर गुड्स आहे. राईस असेल, व्हीट असेल, ह्या सगळ्या काय तुमच्या कंझ्युमर गुड्स आहे, की ज्या तुम्हाला डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये लागतात. मॅगी आहे, ही पण काय कंझ्युमर गुड्स आहे, म्हणजे तुम्ही मॅगी सारखं खात असता, मॅगी पण काय कंझ्युमर गुड्स आहेत. तर कॅपिटल गुड्स म्हणजे काय? तर प्लांट मशिनरी किंवा फर्निचर, जे आपण लाईफ टाईम मध्ये किंवा 5 ते 10 वर्षामध्ये एकदाच एखादी वस्तू खरेदी करतो, त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल गुड्स असं म्हटलं जातं. इन एव्हरी टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ आयदर गुड्स ऑर सर्व्हिस. म्हणजे कुठलाही ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन घेतला तर त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला गुड्स आणि दुसरा म्हणजे काय? सर्व्हिसेस. एक तर ते गुड्स म्हणजे वस्तू असू शकते, दुसरा म्हणजे सर्व्हिस मधला तो ट्रान्झॅक्शन असू शकतो. इन द ॲब्सेन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिझनेस कॅनॉट टेक प्लेस. बघा, जोपर्यंत गुड्स आणि सर्व्हिस जर ॲब्सेन्स असेल, जर गुड्सच नसतील विकायला, तर बिझनेस हा होऊ शकत नाही. साधं सिंपल गोष्ट, तुम्ही गाडी विकताय तर तुमच्याकडे विकायला गाडी ऑलरेडी पाहिजे. जर गाडी नसेल तर तुम्ही गाडी विकणार कशी? म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन होणार का इथं? तर नाही. दीज गुड्स आर कंझ्युमर गुड्स ऑर कॅपिटल गुड्स. जसं आपण इथं डिफरन्स बघितला, कंझ्युमर गुड्स म्हणजे काय? की जे आपल्याला ह्युमन बिंगला डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये कंटिन्यू यूजमध्ये असतात, कन्झम्पशन बेसिसवर आपण वापरत असतो, त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर गुड्स म्हणतो. आता कंझ्युमर गुड्स, पेट्रोल काय कंझ्युमर गुड्स आहे का? तर आपल्याला डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये लागतं. जर पेट्रोल गाडीत टाकलं तरच तुमचं पुढं काम होणार आहे. पण जर बाईक बघितली, तर बाईक आपण लाईफमध्ये एकदाच घेतो, किंवा फोर व्हीलर असेल लाईफमध्ये एकदाच घेतो. तर गाडी किंवा फोर व्हीलर काय आपले कॅपिटल गुड्स म्हणून ट्रीट होत असतात. However, सर्व्हिस क्रिएटेड फॉर बिझनेस पर्पज आर इंटेंजिबल. एक लक्षात घ्या, कोणीही कुठली सर्व्हिस देत असलं तर ती सर्व्हिस काय इंटेंजिबल आहे. इंटेंजिबल म्हणजे काय? जी वस्तू दिसत नाही. टँजिबल वस्तू म्हणजे दिसणार आहे. आता मला एक उदाहरण सांगा, एक गोष्ट सांगा. जर आपण दवाखान्यात गेलो, डॉक्टर चेक करतो आणि तुम्हाला गोळ्या देतो, पण 2 दिवसांनी तुम्ही जर बघितलं तर तुम्ही हा विचार करता की डॉक्टरांनी आपली कुठली फी घेतली? तर चेकिंगची फी घेतली. त्यानं काय चेक केलं हे ना तुम्हाला दिसलं ना कोणाला दिसलं नाही, पण त्यानं जे काही सोल्युशन दिलं तुम्हाला चेक करून, जी काही औषधं दिली, त्यानं तुमचा आजार काय झाला? बरा झाला. म्हणजे अशा काही सर्व्हिसेस असतात की ज्या आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, पण त्या आपल्यासाठी काम करत असतात. ट्रान्सपोर्टेशन, एखादी वस्तू तुम्ही दुकानातनं घेता, पण त्या दुकानात येण्यासाठी त्या वस्तूनं कुठनं ट्रॅव्हल केलंय हे आपल्याला दिसत नाही. ते काय असतं? इंटेंजिबल असं गोष्ट अशी म्हटली जाते. तर टँजिबल गोष्ट म्हणजे काय? डोळ्यानं आपल्याला जे समोर दिसतं ते टँजिबल, आणि इंटेंजिबल म्हणजे काय? म्हणजे इनविजिबल. बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण त्याला इनविजिबल असं म्हणू, की त्याला आपण काय म्हणतो?
इंटेंजिबल गुड्स असं म्हणतो. कंटिन्युटी इन डीलिंग, पुढचा बिझनेस काय की कंटिन्युटी इन डीलिंग. झालं काय खेळून बाण 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 बाण, कोण खेळत आहे? कंटिन्युटी इन डीलिंग म्हणजे काय आहे की तुमचा जो बिझनेस आहे हा कंटिन्यू बेसिस पाहिजे. म्हणजे तुम्ही आज एखादी वस्तू विकली, आज तुम्ही म्हटला की मला आता किराणा मालाचं दुकान टाकायचं, आज किराणा माल विकला, उद्या तुमच्या मनात आलं नाही आता मला इलेक्ट्रॉनिक शॉप टाकायचं, तुम्ही इलेक्ट्रॉनिकचं टाकलं. तर तसं होता कामा नये. एव्हरी बिझनेस रिक्वायर रेग्युलेटली इन ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय, कुठलाही बिझनेस असला तर तो रेग्युलर पाहिजे, कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष तुम्ही त्या बिझनेसमध्ये असलं पाहिजे. वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कॉन्स्टिट्यूट बिझनेस. बघा त्यांनी काय सांगितलं स्पेसिफिकली, वन सिंगल ट्रान्झॅक्शन डज नॉट कॉन्स्टिट्यूट बिझनेस. तो काय करत नाही, बिझनेस म्हणून ट्रीट करत नाही. म्हणजे समजा तुम्ही एखादा मित्र असला, मित्र म्हटला आहे माझी गाडी विकायची, तुम्ही त्याची गाडी ॲज अ एजंट म्हणून दुसऱ्या कोणाला ते विकून दिली, त्याच्या बदल्यात तुम्हाला कमिशन मिळालं, पण तो तुमचा बिझनेस झाला नाही का, तर तुम्ही वन टाइम ऍक्टिव्हिटी केली, फक्त मित्राची गाडी विकली. पण जर तुम्ही तोच ॲज अ बिझनेस गाड्या विकणं खरेदी करणं हाच जर बिझनेस करत असला, तर तुम्ही त्यात काय करू शकता, ॲटोमॅटिकली पैसे, मग तो तुमचा बिझनेस होणार की तुम्ही रोज 1-2 गाड्या घेता विकता. हा जेव्हा तुम्ही कंटिन्युअस बिझनेस करताल, कंटिन्यू ट्रान्झॅक्शन होतील, तेव्हाच तो काय होईल, बिझनेस म्हणून ट्रीट केला जाईल. इफ अ पर्सन सेल हिज ओन मोटर कार अँड अर्न प्रॉफिट, देन इट विल नॉट बी कन्सिडर ॲज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी. बघा इथं पण तेच उदाहरण दिलं की जेव्हा तुम्ही स्वतःची कार दुसऱ्या कोणाला विकता, तेव्हा ती इट विल बी नॉट अ कन्सिडर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. But if he is a car dealer, so he sells and purchases car regularly, then it is considered as a business activity. म्हणजे जर तू कंटिन्यू कार्स मध्ये डीलिंग करत असेल तर ऑटोमॅटिकली तो काय होणार आहे, त्याची जी काही ऍक्टिव्हिटी आहे त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस डीलिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे जरी जो कोणीही कंटिन्यू डे टू डे लाईफ मध्ये जो बिझनेस करतो, तो काय करत असतो, कंटिन्यू आपले जे काम आहे ते काम करत असतो. नंतर अनसर्टन रिटर्न्स. In business, the returns are never predictable or guaranteed. Business may be earn profit or suffer losses. जसं आपलं एक सांगितलं, बिझनेसमध्ये तुम्ही रोजच प्रॉफिट कमवताल असं नाही. जर कंझ्युमरची टेस्ट बदलली तर तुमच्या मार्केटला हॅम्पर होऊ शकतं, किंवा एखाद्या कंपनीची तुमच्याकडे एजन्सी, कुठली XYZ कंपनी घ्या, त्याची इलेक्ट्रॉनिकची एजन्सी, आणि त्या एजन्सीचे जे काही प्रोडक्ट आहेत ते डिफेक्ट यायला लागले, आणि जर मार्केटमध्ये त्या एजन्सीचं नाव खराब झालं, तर ॲटोमॅटिकली तुमचा प्रॉफिट काय होणार, कशात कन्वर्ट होणार, लॉसमध्ये कन्वर्ट होणार आहे. किंवा एखाद्याचे रिझल्ट खूपच चांगले आले तर तुम्हाला काय होणार आहे, जर डिमांड वाढली तर ॲटोमॅटिकली तुमचं काय होणार, प्रॉफिट वाढणार आहे. इट जस्ट अ बिझनेस. बिझनेसमध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही की बाबा तुमच्या बिझनेस अचानक वाढू पण शकतो, कमी पण होऊ शकतो. तर तुम्हाला जे काही रिटर्न्स आहेत ते अनसर्टन्स आहेत ॲज कम्पेअर टू एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटमध्ये काय तुम्हाला फिक्स सॅलरी येत असते, तर ॲज कम्पेअर टू बिझनेस मध्ये काय तुमचं आजच्या एखाद्या दिवशी तुमचा सेल जर झाला तर 5-6 वस्तू पण विकल्या जातात, आणि एखाद दिवस तुम्ही दिवसभर बसून असता पण काहीही बिझनेस होत नाही. त्याला काय म्हणतो आपण, अनसर्टन रिटर्न्स असं म्हणतो. एलिमेंट ऑफ रिस्क. पुढचा पॉईंट काय, एलिमेंट ऑफ रिस्क. Risk is the key element of every businesses, which is concerned with the exposure to losses. It is due to some unfavorable or undesired event. Every business will have some or other risk. Instantly of risk can be minimized but can't be avoided. Certain factors are beyond the control of businessmen, like change in consumers' taste, like dislikes, passions, change in the methods of the production, fire, theft, natural calamities, etc. No business is free from the above mentioned factors. आता ह्यांनी इथं काय आहे, बिझनेस मधले एलिमेंट्स ऑफ रिस्क. एलिमेंट्स म्हणजे कुठले कुठले रिस्क फॅक्टर तुमच्या बिझनेसला अफेक्ट करू शकतात, किंवा रिस्क तुम्ही 100% रिस्क अवॉइड करू शकता.
बेसिकली मार्केटमध्ये एक गोष्ट आहे, हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न. म्हणजे जेवढं तुम्ही सेफ खेळताल तेवढं प्रॉफिट मार्जिन तुमचं कमी असतं, जेवढं तुम्ही रिस्क घेऊन खेळताल तेवढं प्रॉफिट मार्जिन तुमचं जास्त आहे. हा मार्केटचा फंड आहे, बिझनेस मधला हा फंड आहे. तुम्ही किती रिस्क, तुमच्या कॅपॅसिटीनुसार जर तुम्ही रिस्क घेतली, की आता तुम्ही ह्या दोन्हीचं मीडियम काढून पण काहीतरी रिस्क घेऊ शकता, की बाबा तुम्ही किती लॉस बेअर करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाला प्रॉफिट हा किती भेटला ते काही वाटत नाही, पण जर लॉस जेवढा भेटेल, लॉस जर कमी झाला तरच तो बिझनेस करू शकतो. जर जास्त जर लॉस होत असेल तर बेसिकली काय होतो, हा जो काही लॉस आहे हा लॉस काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तर अशा रीतीने काय होणार आहे, की जो काही लॉस आहे तो कमी होणार आहे. तर ह्यासाठी काय आहे, की बाबा रिस्क इलेमेंट हा बिझनेस मधला खूप मोठा फॅक्टर आहे. आता रिस्क काय काय असते बिझनेसला, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कंझ्युमरची टेस्ट चेंज झाली. जर एखादं प्रोडक्ट असतं की ते कंझ्युमरची चेंज होऊ शकते, नॅचरल कॅलॅमिटीज. आता कोविड-19 ची सिच्युएशन आली, कोणाच्या ध्यानी मनी पण नव्हतं की कोविड-19 येईल, सगळे आपण घरात बसू. 6 महिने झाले सगळ्यांचे बिझनेस काय बंद आहेत, म्हणजे काय इनडायरेक्टली लॉस चालू आहे. ज्याला रेंट आहे त्यानं जरी रेंट कमी केलं, मालकानं ओनर्सनं जरी दुकानाचं रेंट शॉपचं रेंट कमी केलं, तरी ॲट द एंड कुठं ना कुठं रेंट थोड्याफार प्रमाणात तर द्यायचं, तेवढा तर लॉस कंटिन्यू आहे. म्हणजे माझी लाईव्हलीहूड करण्यासाठी आज मला काय, मी हा एक रिस्क फॅक्टरच आहे. तर बेसिकली रिस्क काय, रिस्क कॅनॉट बी काय म्हणतात एलिमिनेटेड, 100% एलिमिनेटेड, बट रिस्क कॅन बी रिड्यूस फॉर द सम एक्सटेंट. इट इज ड्यू टू सम अनफेवरेबल और अनडिझायर इव्हेंट. रिस्क कधी येते अचानक, सम अनफेवरेबल और अनडिझायर इव्हेंट. की अनडिझायरेबल इव्हेंट किंवा अनफेवरेबल इव्हेंट म्हणजे काय, की बाबा अचानक तुमच्या कंपनीत म्हणा किंवा ज्या कंपनीचा माल येतो त्या कंपनीत एखादा ॲक्सिडेंट झाला आणि तो प्लांट बंद झाला. तो प्लांट बंद झाला, प्रोडक्शन थांबलं, प्रोडक्शन थांबलं की माल यायचा कमी झाला, माल यायचा कमी झाला की तुमच्या बिझनेसमधली रिस्क वाढली. का, तर तुमच्याकडचे जे आयटम्स आहेत, अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत, ते जसे जसे सेल होतील तस तसं जी क्वांटिटी ती काय होती, कमी होती. एव्हरी बिझनेस विल हॅव सम ऑर अदर रिस्क. प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क आहे, तुम्ही कशा ठीक आहे. आता आपण साधं सिंपल उदाहरण गाडी चालवायचं जरी घेतलं तर गाडी चालवताना पण कधी ऍक्सिडेंट होईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे ही रिस्क नेहमी तुमच्या बरोबर आहे, पण तरी पण आपण गाडी चालवतो की नाही. का, तर आपल्याला वेळ वाचवायचा आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट करायला गेला तुम्ही तरी रिस्क आहे. आता आपण घरात लाईट वापरतो, लाईटचा फ्लो व्यवस्थित असेल तर त्या लाईटवरनं तुमचं अख्खं घर चालतं, आणि अचानक जर फ्लो वाढला तर तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक व्हायला पण वेळ लागत नाही. हाय व्होल्टेज म्हणजे जे आपल्याला युजफुल आहे तेच आपल्याला हार्मफुल पण आहे. प्रत्येक बिझनेस, तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये बघा, तुम्हाला काय होऊ शकतो, प्रॉफिट किंवा लॉस ह्याच्यात जरी भेटत असला तरी जी रिस्क आहे ती कंटिन्यू आहे. इन्स्टंटली ऑफ अ रिस्क कॅन बी मिनिमाइज बट कांट बी अवॉइडेड. रिस्क काय होत, कॅन बी मिनिमाइज होऊ शकते. तुम्ही रिस्क मिनिमाइज करायला समजा चोरी होऊ शकते किंवा तुमच्याकडं आग लागून जसं शॉर्ट सर्किट होऊन तुमचं दुकानात जळू शकतं. तर ह्या केसमध्ये काय, ही जी रिस्क आहे ही तुम्ही अवॉइड करू शकता, त्यासाठी तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या काय, तुम्ही रिस्क मिनिमाइज करू शकता पण कांट बी अवॉइडेड, तुम्ही 100% अवॉइड करू शकत नाही. की बाबा रिस्क मधले काही फॅक्टर बियॉन्ड द कंट्रोल ऑफ बिझनेसमॅन काय आहे, बाबा जर तुमच्याकडे काय, आता जे शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून तुम्ही काळजी घेऊ शकता, चोरी होऊ नये म्हणून लॉक बसवू शकता, हे झालं तुमच्या कंट्रोलमधले बिझनेसमॅनच्या कंट्रोलमधल्या ऍक्टिव्हिटी झाल्या. की बाबा अजून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले की कोण काय काम करतं हे बघण्यासाठी, ते कुठं ना कुठं रिस्ट्रिक्ट करू शकतो. पण जसं फॅशन बदलली, टेस्ट बदलली, किंवा एखादी डिसलाईक प्रोडक्टचे बदलले की जे आपल्या हातात नाही आहे, असं काही बिझनेस झाला तर तो काय असतो, हे काही फॅक्टर आहेत की जे बियॉन्ड द कंट्रोल ऑफ आवर सिच्युएशन किंवा बियॉन्ड द कंट्रोल ऑफ बिझनेसमन असतात. नंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट शेवटचा म्हणजे काय, तो पॉईंट म्हणजे काय, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. पुढचा पॉईंट काय, कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन इज द ultimate aim of all economic activities, and business is not an exception to it.
Modern business believes in the satisfying the consumers by providing quality products and the services at a reasonable price. The purpose of the business is to create and retain the customers. आता एक लक्षात ठेवा, कस्टमर इज द किंग. हे एक ब्रीद वाक्य. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग इन द बिझनेस. जर तुमचा कस्टमर सॅटिस्फाय असला तरच तो तुमच्या दुकानात परत येणार. आज कॉम्पिटिशन किती वाढली बघा. जर बारामतीत एक ड्रेस घ्यायचा म्हटलं तर तुमच्याकडे 100 ते 150 दुकान आहेत की एक शर्ट घेण्यासाठी तुम्ही 100 ते 150 दुकानात तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही काय ठराविक 5 ते 7 दुकानातच जाता का, तर त्यांची जी क्वालिटी आणि त्यांची जी प्राइस सॅटिस्फॅक्शन आहे की ती तुम्हाला काही व्यक्ती एकदम चांगल्या प्रकारे भेटत असते. तर ह्या केसमध्ये काय जे सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला त्या दुकानातनं जी सर्व्हिस भेटते तिथलं जे सॅटिस्फॅक्शन आहे त्यासाठी तुम्हाला काय होतं, तुम्ही त्या दुकानात जाता. जर कंझ्युमर सॅटिस्फाय असेल तुमच्या दुकानात त्यामुळे कंझ्युमर परत अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदार बघा नेहमी तुमच्याशी गोड बोलून असतो, तुम्हाला चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करत असतो. जर तो जर सॅटिस्फाय असेल, कंझ्युमर सॅटिस्फाय असेल, तरच तो नवीन वस्तू घेताना परत तुमच्या दुकानात पहिल्यांदा येण्याचा विचार करणार. जर तुमची सर्व्हिस खराब असली तर तुम्ही त्या दुकानात परत जाणार का, तर नाही. Consumer satisfaction is the ultimate aim of the all economic activities and businesses. Is not exception to it. काय अल्टिमेट एम आहे प्रत्येकाचं आणि हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. इफ कंझ्युमर इज सॅटिस्फाईड युअर बिझनेस इज ग्रोईंग. कारण जो सॅटिस्फाईड कस्टमर आहे ही रेकमेंड्स टू अदर पीपल दॅट धिस पर्सन ऑर धिस शॉप विल प्रोव्हाइड एक्सलंट सर्व्हिस. तो काय करत असतो की लोकांना पण तुमची माउथ पब्लिसिटी ही विल क्रिएट अ माउथ पब्लिसिटी ऑफ युअर बिझनेस. तो काय करत असतो, 4 लोकात तुमच्या माउथ पब्लिसिटी करत असतो की जर एखादं चांगलं प्रोडक्ट वापरलं तर आपण नॉर्मली एखादा मोबाईल घेतल्यावर विचारतो तू कुठल्या दुकानात घेतला. म्हणजे काय बेसिकली आपण त्या दुकानात जाऊन पण तिथनं सर्व्हिस घ्यायचा विचार करत असतो. अशा रीतीनं काय consumer satisfaction is must. Modern business believes in satisfying the customers by providing quality products and service at a reasonable price. म्हणजे when customer satisfied, you have to provide quality products, quality services at a reasonable price. When your price is reasonable, customer will happy to enjoy your service or your product. Reasonable price म्हणजे everybody affords it, or it's a very competition word. There is a comparison. If there one person provided less than 10 rupees, customer will shift from your shop to other shop. Means you have to fix your rate as per the market scenario. म्हणजे काय कंझ्युमरचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, आज 10 रुपयानं जरी फरक पडत असला, ऑनलाईनचा जमाना आहे, आज तुम्ही ऑनलाईन प्राइस बघता आणि दुकानातली प्राइस बघता, 5-10 रुपये इकडे तिकडे ठीक आहे, पण जर त्यापेक्षा कमी प्राइस भेटत असेल तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट खरेदी करता. त्यामुळे आजची जी कॉम्पिटिशन आहे ती खूप जोरात वाढलेली आहे. तर ह्यामुळं काय झालेलं आहे की जे काही कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन आहे हे काय एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. तर ह्या ज्या काही 10 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, ह्या सगळ्या ज्या 10 कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या होत्या, बिझनेसच्या होत्या. तर आता आपण काय करू, एकदा रिव्हिजन करू की बाबा बिझनेस म्हणजे काय. हे जे आपण काल काय बघितलेलं डेफिनेशन बघितले होते, बरोबर. की बाबा बिझनेस ऍक्टिव्हिटीज आर ऑल दीज ह्युमन ऍक्टिव्हिटीज विच आर डायरेक्टेड टुवर्ड द प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. बिझनेस ऍक्टिव्हिटी का करायची, तर ह्युमन ऍक्टिव्हिटीज ज्या काही ऑल ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत विच डायरेक्टेड टू प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग. ते काय करतात, प्रोडक्शन करतात आणि प्रोसेसिंग करतात. कशाला, प्रोसेसिंग ऑफ वेल्थ, ज्याच्यातनं आपली वेल्थ क्रिएट होणार. किंवा प्रोफेसर प्राईडने जी सांगितलेली डेफिनेशन, द ऑर्गनाइज एफर्ट्स ऑफ इंडिव्हिज्युअल टू प्रोड्यूस अँड सेल फॉर अ प्रॉफिट द गुड्स अँड सर्व्हिस दॅट सॅटिस्फाय सोसायटीज नीड. म्हणजे तुम्ही अशा गुड्स अँड सर्व्हिसेस विकता की ज्यानं समाजाचं काहीतरी भलं होणार आहे आणि त्यातनं तुम्ही काय करणार आहे, विकून काय करणार, प्रॉफिट कमवणार आहे. तर जो काही प्रॉफिट कमवणार आहे त्याला काय म्हटलं जातं, बिझनेस म्हटलं जातं. तर त्याच्या आपण काय केल्या कॅरेक्टरिस्टिक्स पण बिझनेसच्या आपण आता बघितलेल्या होत्या. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, तर कॅरेक्टरिस्टिक्स काय होतं, एक तर पहिलं
बिझनेस ऍक्टिव्हिटी पाहिजे, हे सॉरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पाहिजे. दुसरं टू मिनिमम टू पार्टीज रिक्वायर्ड पाहिजे बिझनेसमध्ये. थर्ड काय होतं आपलं, थर्ड होतं प्रॉफिट मोटिव्ह पाहिजे. प्रोडक्शन ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस किंवा बार्टर एक्सचेंज असेल तर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. नंतर तुमची डिलिंग इन गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे काय की कंटिन्यू तुमचं डिलिंग पाहिजे. एक दिवस बिझनेस केला तर एक दिवस केला आणि एक दिवस दुसरा बिझनेस केला असं चालणार नाही. डिलिंग कंटिन्यू पाहिजे. कंझ्युमर गुड्समध्ये डिलिंग करता का कॅपिटल गुड्समध्ये डिलिंग करता ह्याच्यावर पण तुमच्या बिझनेसच्या गोष्टी ठरत असतात. कंटिन्युटी इन डिलिंगमध्ये पण कंटिन्युटी पाहिजे. एकच ट्रान्झॅक्शन करून चालणार नाही. तुम्हाला कंटिन्यू तो बिझनेस म्हणून जर चालवायचा असेल तर कंटिन्यू बिझनेस ऍक्टिव्हिटी तरी केली पाहिजे. डे टू डे तुमचे ते ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे. बिझनेस मधला रिस्क फॅक्टर्स आपण नंतर बघितले की अनसर्टन रिटर्न्स आहेत. तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, लॉस होऊ शकतो किंवा एखाद्या दिवशी कोण कस्टमर तुमच्या दुकानात येणार पण. हा बिझनेस आहे. हा बिझनेस काय अनसर्टन रिटर्न्स आहे. जे काही बिझनेस होतील त्याच्यातनं काय अनप्रेडिक्टेबल बिझनेस मधनं तुम्ही काय करू शकता, प्रॉफिट कमवू शकता. मग एलिमेंट ऑफ रिस्क आहे की प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ द बिझनेस कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. कंझ्युमर इज अ किंग. जर कंझ्युमर सॅटिस्फाय असेल तरच तुमचा बिझनेस हा चालणार आहे. कंझ्युमर जेवढे तुम्ही अट्रॅक्ट करताल तुमच्या दुकानाकडे तेवढा ॲटोमॅटिकली सेल वाढणार आहे. तेवढा सेल वाढला की ॲटोमॅटिकली तुमचा प्रॉफिट वाढणार आहे. म्हणून जेव्हा काही आपण काम करतो तेव्हा काय होणार आहे, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की जो काही प्रॉफिट आहे तो प्रॉफिट काय करावा लागणार आहे, कमी करावा लागणार आहे. म्हणून काय सांगतो की जेव्हा पण तुम्ही काही काम करताल तेव्हा काय कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन इज मस्ट. कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन पाहिजे. तर अशा रीतीने आपण काय केलं, आज फक्त कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस किंवा फीचर्स ऑफ बिझनेस हा पॉईंट काय केला आपण कव्हर केलेला आहे.